तसं एक्सप्लेनच खूप करत बसायचं म्हटलं तर नाही का खूपच गोष्टी असतात. मी सलाईन पण लावायला गेले होते त्या दिवशी, तर आल्यानंतर ह्यांनी स्वतः आमरस बनवला, त्याच्यानंतर ताटं घेतली, आम्हाला जेवायला घेतले. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. दरवेळी ते सांगण्यापेक्षा ना हे आम्हाला माहिती की कोण कोणासाठी काय करते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे संडे. परत आमचं रुटीन असं चालू आहे, एकदम शांत, निवांत. कारण रात्री गेलो होतो मूवी बघायला, देऊळ बंद 2. आणि तुम्हाला कालच सांगितलं की मूवी खरंच बघण्यासारखा आहे, फॅमिलीने जाऊन बघण्यासारखा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आस्तिक नास्तिक ह्याचा विषय नाही आहे, तर एक शेतकऱ्यासाठी खरंच बघण्यासारखा मूवी. आपण जर जाताना विचार करत असू ना की नाही बाबा मला देवाबद्दल तेवढं काही वाटत नाही, तर मी कशाला बघायला जाऊ. सो तसा विचार न करता तुम्ही जर शेतकरी असाल किंवा बाकीही तुम्ही काही करत असाल तर नक्की बघायला जा. मूवी खरंच खूप छान आहे. आणि मेन म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. ज्या काही शेतकऱ्याच्या आत्महत्या वगैरे होतात, सो ते कसं टाळलं गेलं पाहिजे किंवा त्यासाठी आपण माणूस म्हणून काय करू शकतो, असं काही काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सो मूवी चांगला आहे, तुम्ही नक्की बघा. रात्री ते बघून आलो, यायला साधारण 1:30 झाला होता. त्याच्यामुळं त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे थोडंफार करायचं होतं, ते केलं. आणि सकाळी परत निवांत 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 हे सगळं चालू होतं. हे आणि मनू गेलेत बाहेर मिसळ खाण्यासाठी. मला काही तेवढी मिसळ आवडत नाही खूप जास्त, त्यातली त्यात बाहेरची, त्यात गरमी पण खूप आहे, त्याच्यामुळे मला काही इच्छा होत नव्हती खाण्याची, म्हणून मग मी काय गेले नाही. सो बघू आता, यांचीच वाट बघते. बाकी तर सगळं आवरलंय आणि आज काय काय होतं हे दिवसभरात शेअर करते. काय काय एवढं हे तू बाहेर मिसळ खायला गेली होती आणि तू हे हाती घेऊन गेली होती. हाती घेऊन गेली होती हो. आणि पप्पाने तुला घेऊ दिलं? नाही तर रोज यांच्या याच्यावरूनच असतं की नाही हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. म्हणून म्हणते नाही मला हे पाहिजे, ते पाहिजे. काय आणले तुम्ही? मिळाले? ओके, मला असं वाटतं ते एकदा कंट्री डिलाईट ट्राय करूयात आपण, है ना? कारण ते महाग मिळतो. पण ठीक आहे. त्या दिवशी मी 50 रुपयाला नारळ घेऊन आले आणि काही चव नव्हती त्याला, एकदम बेचव आणि असं होता. ओके, बाकी ही छोटी संत्री मनूला खूप आवडते. तिने काही खाल्लं का बाहेर? पापडी खाल्ली, 1 वाटी दही खाल्लं. दही एवढ्या खोकल्यामध्ये तिला दिलं. त्याच्यानंतर रस पिली उसाचा. हो हो, अंघोळ बाकी आहे अजून. तुम्ही पारुशी फिरताय दोघं बाहेर? काल ना आधी उठून आंघोळ करून आम्ही परत झोपलो. अच्छा, मग मिसळ कशी होती? अच्छा, हे मनूसाठी ना पराठा बनवलाय. इकडे तिचं पोएम म्हणणं चाललंय. तर पालकचा पराठा, ग्रीन चपाती म्हणून म्हणून मी तिला असं खाऊ घालते. आणि तू कुठली पोएम म्हणत होतीस बेटा? मनू, ए बेडूक दादा, कम हिअर. तर बाहेरचं चटरपटर खाऊन आली आणि त्याच्यामुळे तिनं तर काही खाल्लं नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आता माझी कामं मी आवरून घेते, त्याच्यानंतर निवांत तिला परत खाऊ घालतील. तर मला आता माझे फेशियल हेअर रिमूव्ह करायचे आहेत. तसे मला काही जास्त केस नाही आहेत चेहऱ्यावरती, पण मी अप्पर लिप्स थ्रेडने रिमूव्ह करत असते जेव्हा पण मी घरी करते. आणि जेव्हा बाहेर पार्लरमध्ये जाते ना तेव्हा आयब्रोसोबत मग अप्पर लिप्स, फोरहेड एवढं करते. हे या बाजूचे म्हणजे गालावरचे किंवा इथे हनवटी वगैरे असे काही मी केस रिमूव्ह कधीच करत नाही. सो मी पहिल्यांदा अशी रिस्क घेणार आहे, कारण मला एक कोलॅबरेशन आलं इंस्टाग्रामसाठी. या अगोदर पण बऱ्याच वेळा आले होते, पण मला असं होतं की नाही मी कम्फर्टेबल नाही आहे. शिवाय माझी स्किन बघा इथे, म्हणजे हे जे आहे ना रेडनेस, तर तो माझ्या आईला पण दिसला असेल, तुम्ही तिचा चेहरा व्यवस्थित बघितला असेल तर मला पण आहे. सो हे खूप एरिया सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मग मी काय जास्त त्याला काही करत नाही. आणि पण यावेळी मला असं वाटलं की चला आपण ट्राय करूयात. मेन म्हणजे मला कट्स लागायची पण भीती वाटते की नको बाबा रिस्क घ्यायला वगैरे.
पण मी म्हटलं चला मी ट्राय करते आणि सोबतच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते ते कसं येते. जर चांगलं वाटलं तर मी नक्कीच तुम्हाला ते सजेस्ट करेल. सो बघा आता इथे मला काही तेवढे केस नाहीच आहेत. ह्या साईडला थोडंफार आहे, इकडे आहेत. आयब्रोज मात्र मी काही त्याने करणार नाहीये कारण मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. हे साईडला ठीक आहे की चल एवढी काही नाजूक जागा नसते त्याच्यामुळे, पण इथे मला थोडीशी भीती वाटते. सो मी बघते ट्राय करून पहिले कसं आहे काय ते. तर सगळ्यात अगोदर ना मी ड्रेस चेंज करून घेतलाय कारण ब्रँडसाठी मला हा ड्रेस घालायचा होता. आणि त्याच्यानंतर मी इथे फेशियल बाम वापरणार आहे. बाम लावल्याच्या नंतर स्किनमध्ये तुम्ही बदल बघू शकता. एकदम छान अशी पटकन ग्लाईड होईल ह्या टाईपमध्ये झाली आहे आणि रेझरचा आपल्याला कट पण नाही लागणार. सो तशा पद्धतीने हे स्किन प्रिपरेशन करून घेतले. जास्त काही नाही, हा बाम लावून घेतलाय. बाम नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल सुद्धा वापरू शकता त्याच्या ठिकाणी किंवा डायरेक्टली ॲलोवेरा सुद्धा लावू शकता आणि त्याने सुद्धा क्लीन करू शकता किंवा कोणी कोणी मॉइश्चरायझर सुद्धा यूज करतं. त्याच्यानंतर मी हे रेझर वापरते. हे 45 डिग्रीमध्ये पकडायचं असतं. सो तशा पद्धतीने मी पकडून आता हे काढणार आहे आणि दाखवते तुम्हाला हे कशा पद्धतीने निघतात ते. जर तुम्ही या अगोदर करत असाल, माझी काही जर चूक होत असेल तर ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. पण जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. केस व्यवस्थित पकडून घेते आणि मला इकडचं दिसत नाही ॲक्च्युली. सो मी ह्या पद्धतीनं मला ना हे आरशात बघून करावं लागणार आहे इथलं, कारण इथलं थोडंसं रिस्की आहे. हे जर जास्त कट झालं तर अजून जास्त खराब पण दिसू शकतं. सो पहिले जे कुठले केस निघाले तर ते टिश्यू पेपरला लावून घेते आणि इथलं समोरचं दाखवणं ना मला तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. तर आता बघा मी सगळे फेशियल हेअर रिमूव्ह करून घेतलेत. जे काही होते माझे इथे जास्त फरक जाणवतोय. तुम्हाला इथे क्लिअरली दिसत असेल की इथे एकदम स्मूथ वाटायला लागलंय. आपण जे मेकअप प्रोडक्ट्स लावतो तर ते पण छान इव्हनली लागतात, छान स्मूथली लागतात. शिवाय तुमचा मेकअप पण छान बसतो, फोटोज व्हिडिओमध्ये पण छान दिसतं. सो बरेचसे फायदे आहेत. पण एक तुम्हाला जाणवत असेल की एक तोटा पण आहे की एकदा जर आपण त्या गोष्टी केल्या, आता सपोज आयब्रोज आपण केल्या तर त्याच्यानंतर आपल्याला त्या नेहमी नेहमी कराव्या लागतं. तर तसंच फेशियल हेअरच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. तुम्हाला परत ते करावं लागतं किंवा नंतर थोडेफार राठ येऊ शकतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं येईल. तर सो ते पण एक आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे हे सगळे असतात. पण जर तुम्हाला छान स्मूथ सॉफ्ट आणि मस्त स्किन हवी असेल, शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे ग्लो पण छान दिसतो. जे थोडासा डार्कनेस दिसतो ना हेअरमुळे तर तो कमी होऊन आपण ते हेअर काढल्यामुळं छान मस्त ग्लो सुद्धा येतो. सो तुम्हाला जर करायचं असेल ना तर बघा डेफिनेटली तुम्ही असं ट्राय करू शकता. एक बाम मिळतो, रेझर मिळतं, एक 5 मिनिटाचं काम आहे, जास्त काही वेळ पण लागत नाही. आणि हे मी कुठले प्रोडक्ट्स वापरलेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग पण करते, तुम्ही तिथून परचेस सुद्धा करू शकता. सो सगळ्याचा छान रिझल्ट आहे. सगळं शूट हे कम्प्लीट झालंय माझं. 2-3 प्रोडक्टचे शूट होते तर ते करून घेतले आणि आता बघा इतका पसारा करून ठेवला यांनी. म्हणजे मी एकटी शूट करत होते तेव्हा सगळं एकदम छान व्यवस्थित चाललं होतं, पण त्याच्यानंतर मनू आणि हे आले आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोडक्टची अशी काही अवस्था झालेली आहे. काही जागेवर राहिलेलं नाही आहे. आणि आमच्या पप्पांनी ना विकेंडला ही अशी मेकअपची कामं घ्यायची ठरवली. फक्त लहानच मुलांचा मेकअप होईल. मोठ्या मुलांचं नाही. आणि फक्त ब्रश फिरवणं चाललंय आणि किती शांततेत बसली बघा ना. नवीन आहे का तो ब्रश? वापरलेला नाही असं वाटतं. आणि इथे हे पण एवढं सिरियसली मेकअप करतात, म्हणजे असं वाटतं की जसं काही खरंच काहीतरी मेकअप करून कुठे ह्या दोघांना रेडी होऊन जायचं की काय. ब्लँकेट वगैरे घेऊन डाग पडून नये म्हणून. अच्छा बघा प्रिपरेशन. आणि आता मला एवढं सगळं काम वाढवून ठेवलंय लोकांनी खरंच. उघडा करून फुटून तुटून सगळं हे काय नाहीतरी वाट लागलीच आहे. हे बघा मागेच मी दाखवलं, अरे आत्ता घेतलं होतं, काही खूप दिवसही झाले नाही आहेत. हे बघा आणि अशी काहीतरी वाट लागलेली आहे. आणि इकडे आहे मी. ड्रेस छान दिसतोय पण जरा जास्तच पातळ आहे असं वाटतंय, पण बाकी मेकअप वगैरे मस्त दिसतोय. फक्त 1 ते 2 प्रोडक्ट वापरून केले, असं जास्तही काय लावलेलं नाही आहे. तरी सुद्धा एकदम मिनिमल, कुठे थोडंसं इकडे तिकडे जायचं असेल तर छान आहे. आता मेकअप करून झालाय आणि आता हा नवीन खेळ काढलाय. म्हणजे मोबाईल पासून लांब ठेवण्याचे काय
नुसके हे जर कोणाकडून शिकायचे असतील तर ते ह्यांच्याकडून शिका. आणि ती मला पण म्हणते आई या कर ना. बस 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 आता बस. माझा मेकअप कर ना म्हणू. माझा कोणीच मेकअप करत नाही म्हणू. अगोदर यांनी मनूचा केला, नंतर मनूने त्यांचा केला. एक नाद लागला की आज पप्पा घरी येतात, मग पप्पा घरी असलं की हे सगळं असं चाललेलं असतं. आता माझ्याकडून पण आई मला हे ना पाय बनवून दे, हात बनवून दे म्हणून हे क्लेचं बनवून घेतलेलं. आणि त्या दिवशी ना आम्ही ते कार नसती आणली ना तरी पण मला असं वाटतं की ती चाललं असतं, कारण ती ह्या क्लेच्याच नादी लागलेली आहे. आणि एक गोष्ट म्हणजे बरे आहे की ती बराच वेळ त्याला त्याच्यासोबत खेळत बसते. आता हे दोघं खेळत होते तर म्हणले चला मस्त कडक चहा बनवला पाहिजे म्हणून इथे चहा ठेवला होता. सध्या ना मी ही चहा पावडर वापरते. ते जेव्हा केरळला गेले होते ना तेव्हा 2 पॅकेट घेऊन आले होते वेगवेगळ्या फ्लेवरचे. सो त्यातला हा इलायचीचा एकदम मस्त लागतो. ऑनलाईन किंवा लोकल कुठे जर मिळाला तर बघा, तुम्हाला जे इलायची फ्लेवर आवडत असेल तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि त्याच्यासोबत ह्या बिस्किटचं कॉम्बिनेशन मला तर खूपच जास्त आवडलं. मस्त चहा घेऊन आम्ही निघालो होतो गार्डनमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 6. म्हणलं चला ह्या वेळेला आपण निघूयात. तर तरीसुद्धा ऊन बरंच होतं, म्हणजे 6-6:30पर्यंत बऱ्यापैकी ऊन असतं. पण जेव्हा 7-7:30 अशा टायमिंगला येतो ना तर तेव्हा एक तर जेवणाची परत वेळ होते, त्याच्यानंतर मच्छर पण इतके येतात गार्डनमध्ये. त्याच्यामुळे म्हणलं की चला ही वेळ एकदमच बेस्ट असते म्हणून साधारण 6:30च्या आसपासच मी गार्डनला जाते. आणि त्याच्यानंतर मग मनूचं हे असं काही पराक्रम चालले होते. आता एकदम व्यवस्थित खेळायचं तिला कळत नाही आहे, तर जोरात असे झोके घ्यायचे. त्याच्यानंतर मोठे मोठे दादा कसे घसरगुंडीवरून उलट चढत येतात, मग ते तसं चढायचं, हे असे काहीतरी पराक्रम चाललेले असतात. आणि गार्डनमध्ये सगळ्यांनाच ना स्वतःची खेळणी खेळायची नसते तर दुसऱ्याची खेळायची असते. हे मनूच्या बाबतीत नाही तर गार्डनमधल्या सगळ्या मुलांच्या बाबतीत सध्या मी हेच बघते. घरी आलो आहे, मस्त जेवण करायला घेतले आणि आज आहे कढी खिचडी, जी आमच्या दोघांचीही फेवरेट आहे. सो चला पटकन जेवण करून घेतो. जेवण झाले आणि मॅडमचा अभ्यास चाललाय का? काय चाललंय मनू? हा काय हो का? बर नको हो ना. बाबा होता बाहेर. कळलं मला. तिथे भुंगा होता ना. हा कर आता तू तुझं. मनू तिथं खेळत होती, म्हणलं चला व्हिडिओ एंड करूयात. मी जशी काही इकडे येऊन बसले की ती बरोबर ती आमच्या मागे आली आणि पप्पा हे असं करून दे, पप्पा ते तसं करून दे, आई हे मोल्डमध्ये भर, हे सगळं चाललंय बघा आता. काय किती ब्ल्यू कलर आणि किती कलर्स आणले होते तिने? किती होते ते? 10 असतील ना. ते सगळे क्ले मिक्स केले आता ते बऱ्यापैकी. पण चला आम्ही पहिल्यांदा कशाच्या तरी नादी पण लागतोय. थोडी फरशी घाण होतीये, थोडं काय होतंय, पण ते आम्हाला सगळं मंजूर आहे आता. ते झालेलं ते ठेवते तू. ठेव ना बेटा, एक काढायचा. आता तुझ्याकडे किती कलर्स आहेत? वरती 3 आहेत, माहितीये तुला का? जास्त आहेत. तो ठेवून दे. चल ब्लू कलर म्हणली ना तू. ब्लू कलर इकडे. बरं तर आता मनस्वी त्याच्यावर कर ना बेटा, तिथे कर ना मनू खाली. तर आता ना एका कमेंटबद्दलच बोलायचं होतं. निगेटिव्हली असं घेत नाहीये, पण थोडंसं नाही का कुठंतरी तुम्ही निगेटिव्ह विचार करताय तसं असं मला वाटतंय की माझी तब्येत खराब होती आणि त्याच्यानंतर पण मी म्हणलं होतं की मला क्लिनिंगचं एवढं वेळ आहे असं तसं. मग मी ते केलं, स्वच्छता असं तसं. आणि त्याच्यावरती हे असं होतं की नवरे मदत करत नाहीत किंवा नवऱ्यांना जर मदत नाही केली तर मग असं होतं आणि मग सारखं आजारी पडणं वगैरे होतं. सो माणसांनी मेंटॅलिटी थोडीशी चेंज केली पाहिजे आणि घरकामात वगैरे मदत केली पाहिजे किंवा काय असं होतं बऱ्यापैकी. तर असं अजिबात नाही आहे की माणसांनी काम नाही केलं पाहिजे अशी त्यांची मेंटॅलिटी आहे. अशा विचारांची ते नाहीच आहेत मुळात. आणि जेव्हा केव्हा होतं ना की हां चला ते काहीतरी काम करतील तर तेव्हा ते कम्फर्टेबल नसतात, मी कम्फर्टेबल नसते किंवा त्यांना असं वाटतं की चल या छोट्या छोट्या गोष्टी काय दाखवायच्या नाही का. आता ते छोटी मोठी कामं सगळेच जण आपल्या घरामध्ये करतात, तर ते प्रत्येक गोष्ट मी काय ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही किंवा बऱ्याचदा ते दाखवत पण नाही. त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की ते मला मदत करत नाही. इवन मी जे काही काम करते यूट्यूबचं म्हणा किंवा कोलॅबरेशनचं म्हणा, आजचंच उदाहरण, मी सकाळपासून माझं शूट आणि हे सगळं चाललेलं आहे, कोलॅबरेशनचे पण होते आणि कंटिन्यू ते मनूला घेऊन आहेत. सकाळी पण ते मनूला घेऊन त्याच्यासाठीच बाहेर गेले होते की माझं पटकन आवरावं हे ते म्हणून. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या म्हणजे
सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुम्हाला खरं तर कळायला पाहिजेत की हे सगळं होतंय. कारण एकटी बाई हे सगळं हँडल नाही करू शकत की मुलगी पण बघते, घर पण बघते, सगळंच करते. ऑलरेडी मला असंच उशीर म्हणजे झोपायला उशीर होते, तर तसं तर माझं दिवस रात्र हे चालूच राहील चक्र असं. सो प्रत्येकाच्या घरातली कंडिशन प्रत्येकाला माहीत असते. हे काय करतायत हे मला माहिती आहे. मला ते प्रत्येकाला सांगायची गरज नाही आहे की बाबा ह्यांनी आज एवढं केलं तेवढं केलं. सो मी जे हे काय करते ते ह्यांच्यामुळे करते. मी एवढं एक लाईनमध्ये सांगू शकते. तशी मेंटॅलिटी कुठे राहिलेली पण नाही असू शकते मेंटॅलिटी, की मेंटॅलिटी नाहीच आहे असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी गावाकडे म्हणा किंवा सिटीत पण आहे, पण इथे तरी तसं नाही आहे की हे अजिबातच काय करत नाहीत वगैरे. आणि असं पण होतं की तुम्ही बाई अफोर्ड नाही करू शकत का. मला हे खूपदा म्हणलेले आहेत की तू 9 ते 9 बाई एक आपल्या घरी ठेव कामाला, तुला गरज पडते तेव्हा तिच्याकडून काम करून घे, नसेल गरज तर तिला बसवून ठेव, पण तू लाव बाई. पण काय होतं ना, कुठेतरी आपली थोडीशी प्रायव्हसी डिस्टर्ब होते. किंवा मग कंटिन्यू तरी एक माणूस ठेवायचा, कारण आमच्या घरात पिकू पण असतो. आणि एखादा माणूस आमच्या घरात येणं म्हणजे आमच्याकडे हे सकाळी पण ताई येतात ना, तेव्हा त्याला आम्हाला बाल्कनीमध्ये कोंडून ठेवावं लागतं. आणि कोणी जर दिवसभरासाठी आमच्या घरी ठेवलं तर मग त्याला दिवसभर कोंडून ठेवणं शक्य नाही आहे. सो त्याच्यामुळं पण आम्ही थोडंसं टाळतो. सो अशा गोष्टी आहेत सगळ्या. आणि बाकी तसं एक्सप्लेनच खूप करत बसायचं म्हणलं तर नाही का, खूपच गोष्टी असतात. मी सलाईन पण लावायला गेले होते त्या दिवशी, तर आल्यानंतर ह्यांनी स्वतः आमरस बनवला, त्याच्यानंतर ताटं घेतली, आम्हाला जेवायला घेतले. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. दरवेळी ते सांगण्यापेक्षा ना, हे आम्हाला माहिती आहे की कोण कोणासाठी काय करते आणि आम्ही आमचं घर सध्या कसं मॅनेज करतोय असं. सो अशा गोष्टी आहेत. सो प्लीज असं निगेटिव्ह वेने डायरेक्ट कुणाला बोलत जाऊ नका जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात. एवढंच म्हणायचं होतं. बाकी काय नाही. बरं वाटतंय तो असं बोलल्याबद्दल माझ्याबद्दल. तशी मी उगाच तारीफ करायची म्हणून करत नाही. जेव्हा नाही करत मी तेव्हा पण त्यांना बोलते की अहो तुम्हाला काय माझी कदर नाही आहे का, मी किती करते हे ते, थोडंफार करायला पाहिजे मदत, स्वतःची स्वतः कामं केली पाहिजेत असंही बोलते मी त्यांना. पण जेव्हा करतात तेव्हा करतात बाबा, ते तर मान्य आहे मला. आणि सध्या तर मला आता बऱ्यापैकी लोड होतो किंवा काय, तर त्यांची खूप मदत होते मनूला सांभाळण्यामध्ये तरी. कारण हिला सांभाळणं म्हणजे खूप मोठं काम आहे. त्यांनी घरातलं काही नाही केलं तरी चालेल मला, पण हिला सांभाळणं हे खूप मोठं काम आहे. सो इतकं आगाव होत चाललंय हे आमचं बाळ. होय म्हणा. सो चला आता ब्लॉग आपण इथे सेंड करूयात का. काय खेळतीये तू. आणि आज आम्ही काय काय केलं होतं, मनूचे फुटप्रिंट, त्याच्यानंतर हँड प्रिंट. आईस्क्रीम खायची. काही पण आठवते. डब्बीमध्ये भरते हे क्ले आणि त्याच्यामध्येच एक चमचा आहे तर तो टाकायचा. आणि पप्पा मी आईस्क्रीम खाते, तुला खायची का. ब्राऊन आणि व्हाईट मिक्स केलं. हा हे बघा आईस्क्रीम खायची आपण. ही आईस्क्रीम आहे मनूची. आणि त्याच्यासोबतच ना एक असं स्पॅच्युला टाईप मिळाले, तर तेच घालायचं असतं आणि मग आईस्क्रीम म्हणून खायचं असतं असे. म्हणा ते काय आहे गाणी इकडे असे पण चला यार काहीतरी लागतं. आणि खरंच युजफुल आहे हे. हो गाडीचं बहुतेक नाही हो, ह्याच्यात आहेत सगळं. सो युजफुल आहे. तुमच्याकडे बेबी असतील ना, फक्त लक्ष ठेवा की तोंडात जाणार नाही असं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. ब्लॅक कलर. सो चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय.